शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला आणि त्यांचे बालपण शिवनेरी किल्ल्यावर गेले. त्यांना लहानपणापासूनच शिस्त, युद्ध कौशल्य आणि आदर्श राज्य व्यवस्थेचे धडे मिळाले. त्यांनी मुघल, आदिलशाही आणि इतर बलाढ्य शत्रूंच्या विरोधात स्वराज्य स्थापन केले, जे भारतीय इतिहासात एक क्रांतिकारी घटना ठरली. त्यांच्या राज्य व्यवस्थेनं, प्रशासनानं आणि युद्धनीतीनं ते आजही प्रेरणादायी मानले जातात. असंच नेमकं आकडेवारीनं सांगणं कठीण आहे, कारण त्यांची कारकीर्द खूप मोठी होती आणि विविध स्रोतात वेगवेगळ्या किल्ल्यांची नोंद वेगवेगळी आहे. मात्र सुमारे 30हून अधिक किल्ले त्यांनी जिंकले किंवा ताब्यात घेतले आणि त्यामध्ये शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड अशा महत्त्वाच्या किल्ल्यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असं मानलं जातं, परंतु काही इतिहासकारांनी असा संशय व्यक्त केला आहे की त्यांना विषप्रयोग केला गेला असावा. 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे इतिहासात नोंदलेलं नाही, त्यामुळे नेमकी परिस्थिती अजूनही वादग्रस्त आहे.